देव म्हणतो, बाळा, तुला माझ्या मदतीची गरज आहे. त्यासाठीच हा एनर्जेटिक संदेश तू एकदा ऐकून बघ. मी तुझ्या मदतीसाठी उपस्थित नक्की आहे. बाळा, हा शक्तिशाली संदेश तुझे पूर्ण आयुष्य बदलणार आहे. तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलंस तर अनपेक्षितपणे ही माझी मदत तुला मिळणार आहे. कोणत्याही रूपात येऊन मी तुला मदत करणार आहे. होय माझ्या लेकरा, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. बाळा, मनुष्याच्या जीवनात पैशाला जितके महत्व आहे तितकेच किंबहुना कांकणभर अधिकच महत्व आपण केलेल्या पुण्याईला आहे. सुखी जीवन हे केवळ पुण्याईचे फळ असते, याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते. होय बाळा, आपल्या जीवनात जर आपल्या गाठी म्हणजे ईश्वरी बँकेत सत्कर्माच्या द्वारे खूप पुण्य जमा झालेले असेल तर तेच पुण्य आपल्याला सुखी जीवनाचा लाभ करून देते. होय माझ्या लेकरा, इतकेच नाही तर ते पुण्य आपल्याला अचानक आलेल्या संकटात विलक्षण रूपाने उपयोगी पडते. अशा प्रसंगी आणि बिकट परिस्थितीत आपल्याला विलक्षण रीतीने दैवी शक्तीची कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने मदत होत असते आणि आपण तशा संकटातून किंवा बिकट परिस्थितीतून निभावून जातो. होय बाळा, तशीच साथ माझी तुला मिळणार आहे. जर माझ्यावर तुझा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर. हा व्हिडिओ तू लाईक कर, चॅनल तू सबस्क्राईब कर आणि माझ्यावर तू पूर्णपणे विश्वास ठेव बाळा. बाळा, चमत्कार घडतो. हे चमत्कार कसं घडतं व कोण घडवून आणतं हे सामान्य लोकांना कळत नाही, पण त्यांची बुद्धी अक्षरशः चक्रावून जात असते. वास्तविक हे चमत्कार नसते तर ते आपल्याच पुण्याईचे अंतर्मनाच्या द्वारा झालेले आविष्कार असते. गाठी पुण्यच नसेल तर चमत्कार घडणारच कसे रे? त्यासाठीच तू स्वतःवर आणि तुझ्या भगवंतावर विश्वास ठेव. विश्वास असेल तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे टाईप कर आणि आपल्या दैवी शक्तीवरती विश्वास नसलेल्या मित्राला तू शेअर कर. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. बाळा, देव भक्ताकडून प्रथम काहीतरी घेतो, मग त्याच्या मोबदल्यात भक्तीला जे पाहिजे ते देतो. अडचणीच्या प्रसंगी ज्याप्रमाणे आपण बँकेत जाऊन पैसे काढू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या संकट प्रसंगी हे अंतर्मन प्रतिभाशक्तीच्या द्वारे ईश्वरी बँकेतील पुण्याई खर्ची टाकून विलक्षण चातुर्याने आपल्याला संकटातून एकदम सुरक्षित आणि सुखरूप पार करीत असते. सर्वात कळस म्हणजे हा सर्व प्रकार अत्यंत गुपितपणे जो बिनचूक करीत असतो ते अंतर्मन. म्हणून सुखी जीवन प्राप्त करून घेण्यासाठी जितकी पैशाची कमाई आवश्यक आहे लेकरा, तितकीच किंबहुना त्याहूनही काहीतरी अधिक पुण्याईच्या कमाईला आवश्यकता आहे. त्यामुळे बाळा, या जगात जे काही चांगले आहे, बर्वे आहे, उत्तम आहे ते सर्व प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ पूर्व सुकृताची जोड असावी लागते. माझ्या लेकरा, प्राप्त झालेल्या चांगल्या व उत्तम गोष्टी आपल्याजवळ तशाच कायम राहण्यासाठी आपल्याला सत्कर्म सतत करत राहण्याची काळजी घ्यावी लागते. होय बाळा, देव म्हणतात, आई वडील विचारी आणि सुबुद्ध असणे, सुलक्षणी पत्नी मिळणे, मुले गुणी होणे, चांगला जावाई किंवा सून मिळणे, शिष्याला उत्कृष्ट गुरु मिळणे, गुरुला उत्तम शिष्य मिळणे. चांगल्या गोष्टी व उत्तम गोष्टी मिळण्यासाठी आणि मिळालेल्या टिकून राहण्यासाठी माणसाजवळ पुण्याई पाहिजे व सत्कर्म करत राहण्याची सद्बुद्धी पाहिजे. म्हणूनच या संदर्भात भगवंत म्हणतात, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. सत्ता, संपत्ती, मान, मोठेपणा अशी उत्तम, चांगली आणि अनुकूल सुस्थिती आणि परिस्थिती
पूर्व सुकृतांनी प्राप्त झाल्याने माणसाची बुद्धी चळायला किंवा फिरायला लागते आणि अशा वेळी अहंकार रहित, विनम्र आणि सावध चित्त राहून सद्बुद्धीची उपासना आणि जोपासना करणे फार आवश्यक आहे. होय बाळा, पण याची जाणीव खूप लोकांना नसल्यामुळे जगात सर्वत्र सुखाचा दुष्काळ झालेला आहे. बाळा, तू माझ्यावरती विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात मी कशाचीही कमी पडू देणार नाही. बाळा, मानवाचा एक महत्वाचा गुण म्हणजे संग तसा रंग असा त्याचा स्वभाव आहे. सर्वसाधारण माणूस हा सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास सरडा या प्राण्यासारखा असतो. तसे पाहिले तर सरडा या प्राण्याच्या नावाशी सुद्धा मनुष्याचा वर्तनाचा काहीसा संबंध. कारण त्या प्राण्याचे नाव सरडा तर माणसाचा वर्तन स्वभाव रडा, सदा रडा म्हणजे सदा रडावा असा होतो. होय बाळा, सरड्याची धाव कुंपणापर्यंत तर माणसाची धाव कनक, कांता, कीर्ती, सत्ता या वर्तुळापर्यंतच. बाळा, बहुरंग धारण करण्याची क्षमता निसर्गाने या प्राण्याला स्वरक्षणासाठी दिली आहे. सरडा ज्या रंगाच्या पानावर बसतो तो रंग सरड्याला प्राप्त होतो. स्वतःच्या रक्षणासाठी पानाप्रमाणे रंग बदलणारा सरडा या प्राण्याकडे जर पाहिले की खुर्चीसाठी, सत्तेसाठी सहजासहजी जे लोक आपले जे अस्तित्व आहे तेच विसरून जातात. माणूस सुद्धा सरड्याप्रमाणेच ज्या रंगाच्या विषयाच्या पानावर बसतो त्या विषयाचा रंग धारण करतो. दारूच्या पानावर माणूसरूपी सरडा बसला की ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी असा विलक्षण रंग त्याला प्राप्त होतो. मोठ्या पदाची खुर्ची मिळताच पूर्वी आपण गल्ली बोळातला एक सामान्य माणूस ते सहज विसरतो. आपण कोणीतरी विशेष असून महान आहोत अशा अहंकाराचे लाल फोड त्याच्या चेहऱ्यावर फुटू लागतात. पण बाळा, तू सत्कर्म करत राहा. तुझा संगती असा वाईट नको. तू सत्कर्म चांगला करत असशील तर तुझ्या आयुष्याचे सोने व्हायला वेळ लागणार नाही आणि वाईट लोकांच्या संगतीत राहिल्याने आयुष्याची माती नक्कीच होणार आहे. होय बाळा, सुखाच्या सोन्याची खाण असून दुसंगती म्हणजे प्रत्यक्षात दुःखाच्या कचऱ्याची घाण आहे. आता तू ठरव की माझ्या संगतीत तुला राहायचं आहे की या अशा दुष्ट मानवाच्या. जर माझ्यासोबत राहायचं असेल तर लव्ह यू गॉड असे टाईप कर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब कर.